जुन्या आठवणींना उजाळा. सत्यकथा भाग 258. लेखक राजेंद्र राहणू जाधव. अभिवाचन राजेंद्र राहणू जाधव. फारच सुरक्षक काही ठिकाणी असायची. त्या टिपमाळ्यावरती चढण्यास मजाव करत असायची. तसं पाहिलं तर बेदला हे गाव फारच ड्राय भाग होता. त्यामध्ये काही एवढी हे डेव्हलप वगैरे म्हणजेच प्रगती वगैरे काही नसायची. त्या ठिकाणी गाया म्हशी चरणारे, गाया म्हशी राखणारे हेच प्रामुख्याने त्या ठिकाणी असायची. आणि खरोखरच त्या ठिकाणी ज्याप्रमाणे श्रीकृष्ण गाया राखत असे व रानात नेत असे, त्याच प्रकारे हे सर्व एकोप्याने एका ठिकाणी त्या ठिकाणी घरे, धाव्याची घरे बांधून, मातीची घरे बांधून त्या ठिकाणी ते राहत होते. आणि दूध, लोणी, तूप हे सर्व काही त्या ठिकाणी बनत होते. माझ्या कामाच्याच ठिकाणी त्यातील 3-4 सवंगडी, 3-4 सोबती माझ्याबरोबर कामाला होती. त्यांनीच मला त्यांच्या घरी सुट्टीच्या दिवशी बोलवले होते. म्हणून मी त्या ठिकाणी जाण्याचे ठरवले होते. त्या ठिकाणी जात होतो. परंतु रस्त्याच्या बराच अंतर, 5-6 किलोमीटर ते अंतर होतं. आणि पायी त्या रस्त्याने मी जात होतो. काही ठिकाणी डोंगराचा काही भाग कोसळलेला. डोंगर काही फारसे मोठे नव्हते, परंतु डोंगर खोदलेला दिसत होता आणि त्यातून वाट काढलेली काही गुराखी जनावरे झाडाखाली सोडून बासरी वाजवणारे, काही जेवणाचा आस्वाद घेणारे, काही खेळणारे, जणू काही त्या ठिकाणी कृष्णलीला चालू आहे की काय, कृष्ण त्या ठिकाणी अवतरित झाले का काय, आणि ते सवंगडी त्या ठिकाणी ते खेळत आहेत की काय, असा भास होत असे. ते सर्व गोपाळ लीलासारखे त्या ठिकाणी भासत होते. मी दुरून त्यांचे दृश्य पाहत होतो आणि आनंदाने भारावून जात होतो. श्री गणेशाय नमः.